शेतकरी मेला तरी चालेल, पण आम्ही जगलो पाहिजे, हे इतर लोकांची आहे. पण शेतकऱ्याची जर व्यथा जर आपण जाणून घेतली, शेतीमालाला भाव नाही. 30% शेतकरी मेला तरी चालेल, पण 70% लोकांनी जगलं पाहिजे आणि मोदी सरकार आलं पाहिजे. हे मोदी सरकारचं काम आहे. आमच्या इथल्या समस्या सध्या गटार, पाणी, त्याच्यानंतर रस्ते, त्याच्यानंतर वीज या संदर्भात होतं. आणि त्याच्या अनुषंगाने जे इलेक्शन होते आता कोणाला मतदान करावं कोणाला नाही, कारण हा पार्टी आणि ह्या पार्टीत गेला, हा गडीकडे आणि हा गडीकडे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी घाटला येथील खारदेव नगर या भाजी मार्केटमध्ये आहे. सध्या भाजी मार्केटमधील जी जनतेचा जाहीरनामा लोकांना भाजीचे दर किंवा मग त्या महागाईचे काय झळ लागते किंवा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा लोकांच्या समस्या ज्या असतील इथल्या जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत थेट त्यांच्याकडनं. सुरुवातीला मी जातो. काय सांगाल आपण आपल्या इथल्या काय समस्या आहेत, काय सांगू शकाल? आमच्या इथल्या समस्या सध्या गटार, पाणी, त्याच्यानंतर रस्ते, त्याच्यानंतर वीज या संदर्भात होतं. आणि त्याच्या अनुषंगाने जे इलेक्शन होते आता कोणाला मतदान करावं कोणाला नाही, कारण हा पार्टी आणि ह्या पार्टीत गेला, हा गडीकडे आणि हा गडीकडे. जे आम्ही कार्यकर्ते होते पूर्वी या पक्षातले, आता ते कार्यकर्ते ह्या पक्षाचे वेगळे झाले. त्यामुळे मतदान कोणाला करायचं हेच आम्हाला समजतं. एकंदरीत आता आपण एक उद्योगपती म्हणून हा छोटा मोठा तुमचा व्यवसाय चालतो, त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं, काय सांगू शकाल? उद्योगधंद्यामध्ये आता बघा सगळ्या डाळींचे वगैरे भाव वाढलेले आहेत. भाजीपाल्यांतर 100चा पार केलेलं आहे. त्याच्यानंतर गाजर, बीट, जी मूलभूत वस्तू हे आहेत भाजीपाला, त्यांचे आकाशाला भाव भेटलेले आहेत. सध्या लसूणचा भाव 700 रुपयाच्या वरती गेला. काय यांना पक्षवाल्यांना काही त्याची चिंता नाही, राजकारण काही चिंता नाही, फक्त त्यांना राजकारण चालवायचं. ही जागा कोणाची, ती जागा कोणाची, ह्याच्यावर त्यांचं सुरुवात चाललेलं आहे. आणि ह्याच्या संदर्भात आम्हाला तर असं वाटतं की यावर्षी आम्ही मतदान करणार आहोत. जर ह्यांनी ह्या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं आमच्या, ह्या गोष्टी आम्हाला दिल्या नाही आहेत, म्हणजे जे मानवाचे मूलभूत हक्क आहेत ते सोडून जर तुमचं राजकारण जर तुम्हाला करायचं तर आम्हाला जगायचा अधिकारच नाही. एकंदरीत आता तुमच्या मतदारसंघामध्ये एका बाजूला शिवसेनेचे पूर्वी राहुल शेवाळे खासदार होते आणि आता त्यांची उमेदवारी तर आहे, पण त्यासोबतच अनिल देसाई हे देखील आज त्यांचं नाव घोषित झालं आहे. तर तुमच्या मनातील जो कौल आहे तो कोणाच्या बाजूने असेल, कोणाला आपण मतदान करू शकाल? हेच सांगतो, आम्ही हाडाची शिवसैनिक आहोत. पण आणि कोणाला सपोर्ट करायचं हेच कळत नाही, कारण शिंदे गट, ठाकरे गट ह्याच्यामध्येच जिंकलेलं आहे. ज्यांना म्हणजे बोलतात ना अनैसर्गिक युती केली किंवा अनैसर्गिक आघाड्या झाल्यात, सध्या तेच राजकारण चाललं आहे. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या निवडणुकीच्या चिन्हावर लढणार आहे आम्हाला काहीच कळत नाही. त्यामुळे आम्ही ह्या मतदानाला बहिष्कार टाकायचा विचार केलेला आहे. आम्ही कोणाच मतदान करणार नाही, ना नोटा करणार, त्यावर्षी मतदानच करणार नाही. एकंदरीतच त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की यावेळेस त्यांचं जे आहे ते पूर्ण कन्फ्युजन आहे. शिवसेनेचे जे शिंदे गटाचे जे खासदार आहेत राहुल शेवाळे आणि त्यानंतर आता अनिल देसाई यांना ही उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांना इथल्या कार्यकर्त्यांना स्वतःला प्रश्नचिन्ह आहे की ते कोणाला हे मतदान करणार आहे. अजून आपण काही लोकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगा, आता लोकसभा निवडणूक येते, तुमचा भाजीचा जो व्यवसाय आहे कशा पद्धतीने चालला आहे, काय महागाई बरोबर आहे, महागाई वगैरे कशा पद्धतीने झाली? बरोबर आहे. एकंदरीतच यांना कोणत्याही समस्या जरी भेडसावत नसल्या तरी इतर काही लोक आहेत मार्केटमध्ये. आपण थोडं पाहू शकता की मार्केटतून आता लोकसभा इलेक्शन आहे, कांद्याला भाव मिळतो का, बटाट्याला भाव मिळतो का, कशा पद्धतीने विक्री चालली आहे, काय सांगा? विक्री सध्या 20, 25, 30 ही चाललेली कांद्याची, बटाट्याची 30 रुपये विक्री चाललेली आहे. आणि कांद्याला बटाट्याला चांगला प्रतिसाद आहे, असं काही नाही. महागाई काय नाही, परवडणार मार्केटमधून घ्यायला पडतो, मार्केटमध्ये घ्यायला पण परवडतं, घ्यायला पण. पण एकंदरीत असं म्हणत आहे की महागाई वाढत चालली आहे, गॅस दर वाढत चालली आहे, त्यावरती काय? नाही, महागाई तर वाढत चाललेली मान्य, लोकांचं इन्कम पण वाढलेलं आहे, त्यामुळे गिराईक पण एवढं काही खास नाही आहे. आता लोकसभा निवडणूक आलेली आहे. एकीकडे
राहुल शेवाळे विद्यमान खासदार आहे आणि आता अनिल देसाई यांनाही आज उमेदवारी घोषित झाली. कोणाकडे आपला कौल असेल काय सांगणार? राहुल शेवाळे राहुल शेवाळेकडे. एकंदरीतच त्यांनी सांगितलं आहे की महागाई जरी वाढली असेल तरी महागाईसोबतच इन्कमही वाढत चाललेलं आहे. मला हेळवळ आहे बघा काय सांगाल, लोकसभेचा निवडणूक आहे. एकंदरीत तुमचा जो मार्केट आहे हे टोमॅटोचा आहे किंवा भेळचं जे कशा पद्धतीने चालली आहे, तुम्हाला मार्केटमध्ये परवडते काय एकंदरीत काय सांगता? सगळे चांगलं झालं आहे. आता लोकसभा निवडणूक आहे, याच्यामध्ये राहुल शेवाळे विद्यमान खासदार आणि आता अनिल देसाई म्हणजे उमेदवारी घोषित झाली. तुम्ही कोणाला मतदान केलं? आताही मी कसं सांगू, तुम्ही एकंदरीतच अजून काही लोक आहेत जे भाजी वगैरे घ्यायला. तर काय सांगाल, आता लोकसभा निवडणूक येते आणि निवडणुकीच्या अनुषंगाने महागाई वगैरे याच्यावर काय या संदर्भात काय बोलू शकतो? महागाई तर भरपूर आहे आणि असे कॅन्डिडेट असायला पाहिजे की जे महागाई कमी करतील, व्यवस्थित कामं करतील असे कॅन्डिडेट असायला. तुमच्या आता लोकसभा इथे या विभागामध्ये एक तर राहुल शेवाळे विद्यमान आमदार खासदार आहेत आणि सोबत आता अनिल देसाई यांना जे तिकीट आहे ते उद्धव ठाकरे गटाकडून मिळालं. तुमच्या मनातील कौल कोणाच्या बाजूने असतो? एकंदरीत यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा जो कौल आहे तो त्यांचा असणार आहे. म्हणजे अनिल देसाई जे आहेत ते अनिल देसाई यांच्या बाजूने त्यांचा जो कौल असणार तो जो आहे तो असणार आहे. अजून काही आपले यांचा आपण संवाद साधणार आहोत. जर काय सांगाल कसं चाललं मार्केट? कोणतं मार्केट? कांदा बटाट्याचं. कांदा बटाटा कांदे बटाट्याचं काय मोदी सारखं चांगलं छानच चाललेले आहे. हां असं जर राहिलं कांदे बटाट्याचे भाव तर शेतकरी लवकर वर येईल. पण हे शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय का? काय दर? हा ऐकून घ्या, हा कांदा वाशी मार्केटला 13-14 रुपये. शेतकऱ्यांना जर खर्च जर पाहिला तर त्यांचा खर्च सुद्धा निघू शकत नाही. पण शहरवासियांना असं वाटतं की असाच कांदा राहावा, स्वस्त राहावा, शेतकरी मिळाला तरी चालेल, पण आम्ही जगलो पाहिजे. हे इतर लोकांची आहे. पण शेतकऱ्याची जर व्यथा जर आपण जाणून घेतली, शेतीमालाला भाव नाही. 30% शेतकरी 70% खाणारी लोक आहेत. 30% शेतकरी मेला तरी चालेल, पण 70% लोकांनी जगलं पाहिजे आणि मोदी सरकार आलं पाहिजे. हे मोदी सरकारचं काम आहे. एकंदरीत आता इथे जर बघायला गेलं तर खासदार राहुल शेवाळे यांना तिकीट घोषित झालं आणि एका बाजूला उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई आहेत. तुमचा कौल कोणाच्या बाजूने येतो? आम्ही निष्ठावंत आहोत, एवढंच आम्ही सांगतो. ह्याच्या पलीकडे आम्ही काही सांगू शकत नाही. एकंदरीतच हे म्हणतात की आम्ही निष्ठावंत आहोत, त्याच्या पलीकडे आम्ही काहीच सांगणार नाही. याचा अर्थ आपण थेट समजून घ्यायला हवा. आणि ज्या पद्धतीने राजकारण चाललं आहे किंवा राजकारणाची दिशा चालली आहे त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतो. काय सांगाल, आपला हा भाजी सुद्धा व्यवसाय आहे कशा पद्धतीने चालला आहे? तेच नाही घेतात मार्केटला 60-70 रुपये देतात. त्याचा धंदा करायला तुम्हाला काय वाटेल वाढले किंवा कमी? याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो भविष्यात तरुणांवर किंवा मग भविष्यावरती कसं होईल? जे होईल त्याच्यावर शेतकरी आहे ना, शेतकऱ्यांनी शेतीवाला माणूस आहे. जगामध्ये खातात एकंदरीतच यांचं म्हणणं असं आहे की दलालमध्ये जे काही आहे ते खात असल्यामुळे हे भाजीचे दर आहेत ते वाढले आहेत. असंच मॅक्स महाराष्ट्रातील नवीन लोकांच्या जनतेचा जाहीरनामा हा आपल्यासमोर येत राहणार आहे. आपण असाच प्रतिसाद जो आहे तो जनतेच्या जाहीरनाम्याला द्यावा. कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.